व्यवसाय आणि मराठी माणूस हे समीकरण लय दुर्मिळ. हे जरी खरं असलं तरी मराठी माणूस एखाद्या चक्रात घुसला की त्यात पाप झाल्याशिवाय राहत नाही. नमस्कार मित्रांनो, मी आज अशाच एका मराठी माणसाबद्दल सांगणार आहे ज्यांनी 1990मध्ये सॉफ्टवेअर कंपनी सुरू केली, तेही आपल्या पुण्यामधून, आणि आज त्या कंपनीचं नेटवर्क 4000 कोटी रुपयापेक्षा जास्त आहे. ही गोष्ट आहे आनंद देशपांडे या मराठी माणसाची. महाराष्ट्रातील अकोला या ठिकाणी आनंद देशपांडे यांचा जन्म झाला. आनंद देशपांडे यांचे वडील BHEL मध्ये इंजिनियर म्हणून कार्यरत होते. त्यांच्या वडिलांची ड्युटी मध्य प्रदेशमधील भोपाळ इथं असल्याकारणाने आनंद त्यांच्या लहानपणी भोपाळच्या भेल टाउनशिपमध्ये राहिले होते आणि त्यांचं शालेय शिक्षण देखील भोपाळमध्ये झालं होतं. शालेय शिक्षण संपल्यानंतर त्यांनी NDAची परीक्षा पास केली, परंतु NDAमध्ये न जाता त्यांनी IIT क्रॅक करून IIT खरगपूरमध्ये इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतलं. IITमध्ये डिग्री कंप्लीट झाली आणि उच्च शिक्षणासाठी त्यांनी अमेरिकेच्या इंडियाना विद्यापीठात प्रवेश घेतला. मग अमेरिकेमध्ये शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना HP या कंपनीमध्ये एकदम चांगल्या पगाराची नोकरी भेटली. परंतु आनंद देशपांडे यांना नोकरी करण्यात काही रस नव्हता. खरं तर त्यांना नोकऱ्या उपलब्ध करून देणारं व्हायचं होतं. मग आपलं हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी नोकरीला लाथ मारली आणि ते भारतात आले. 1990मध्ये त्यांना कंपनी सुरू करण्यासाठी त्यांच्याकडे पुरेसे पैसे नव्हते. त्यांनी आपल्या मित्राकडून 2 लाख रुपये घेतले. त्यांच्याकडे थोडे पैसे होते ते टाकले आणि पर्सिस्टंट सिस्टीम नावाची कंपनी सुरू केली आणि पुणे हे या कंपनीचं प्रमुख कार्यालय बनवलं. आज एखादी कंपनी जर आपल्याला उभा करायची म्हणलं तर सध्याची पद्धत लय सोपी आहे, परंतु 1990मध्ये परिस्थिती लय वेगळी होती. कंपनी सुरू करायची इतकं सोपं नव्हतं. दुसरी गोष्ट म्हणजे पायाभूत सुविधांचा असणारा अभाव. त्या काळची सगळ्यात मोठी समस्या होती. आज आपल्याकडं मोबाईल आहे, इंटरनेट कनेक्शन आहे, प्रॉपर इलेक्ट्रिसिटीचा पुरवठा आहे. आपण 2 सेकंदामध्ये जगातील कुठल्याही व्यक्तीला कॉल करू शकतो, त्याच्यासोबत मीटिंग करू शकतो. पण 1990ची परिस्थिती खूप वेगळी होती. अमेरिकेमध्ये किंवा दुसऱ्या कोणत्या देशात साधा दूरध्वनी कॉल जरी करायचा म्हटलं तरी 400 ते 500 रुपये मोजावं लागायचे. दुसरी सगळ्यात मोठी अडचण ही होती की आपले सॉफ्टवेअर बनवून घेणारे ग्राहक आहेत त्यांना विश्वासात घेणं, कारण भारतातील लोक सॉफ्टवेअर बनवून पूर्ण करतील हा विश्वास त्यांना नव्हता. त्यामुळे काम मिळायला पण अडचण यायची. त्यांना कन्व्हिन्स करण्यात खूप वेळ जायचा. परंतु हळूहळू परिस्थिती सुधरत गेली. नंतर 5 ते 10 वर्षामध्ये भारतीय कंपन्यांनी एक सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणून पूर्ण जगात ओळख प्राप्त केली. सोबतच पर्सिस्टंट सिस्टीमचा देखील विस्तार होऊ लागला. कंपनी सुरू झाल्यानंतर फक्त 10 वर्षामध्ये 1990मध्ये जवळपास त्यांच्याकडे 100 लोकांची टीम होती. 2003मध्ये हीच टीम 500 लोकांची झाली आणि आज या कंपनीमध्ये 10,000पेक्षा जास्त लोक काम करतात. पर्सिस्टंट फक्त पुण्याची कंपनी राहिली नसून ती आता ग्लोबल झाली आहे. 12 वेगवेगळ्या देशामध्ये त्यांचे ऑफिस आहेत. जगभरातील ग्राहकांना ते बिझनेससाठी लागणारे सॉफ्टवेअर तसेच सेवा पुरवतात. आज पर्सिस्टंट सिस्टीमची मार्केट कॅपिटल ही 4000 करोडपेक्षा जास्त आहे. मला पर्सिस्टंट सिस्टीमबद्दल हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा. धन्यवाद.